श्री स्वामी समर्थ. चला पाहूयात स्वामी समर्थांचा खास संदेश तुमच्यासाठी. स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर नक्कीच स्वामींना ही गोष्ट तुम्हाला सांगायची असेल. पाहूयात स्वामी समर्थ तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत. त्या अगोदर व्हिडिओला लाईक नक्कीच करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायचं आहे. पाहूयात स्वामी समर्थ तुम्हाला कोणता संदेश देऊ इच्छित आहेत किंवा कोणते ब्लेसिंग देऊ इच्छित आहेत. श्री स्वामी समर्थ महादेव. पर्सनली तुमच्या करिअरबद्दल, तुमच्या लव्ह लाईफबद्दल, तुमच्या मॅरेज लाईफबद्दल जाणून घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून पर्सनल रीडिंग बुकिंग करायची आहे. इट्स अप टू यूचा मेसेज आहे. जसं की तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, तुमच्या लाईफमध्ये अनेक सिच्युएशन खराब आहे, प्रत्येक बाजूनी तुम्ही संकटात आहात आणि तुम्ही स्वामींना नक्कीच बोलत असाल की मी एवढी भक्ती करत आहे, मनापासून श्रद्धा तुमच्यावरती ठेवत आहे, मग माझ्या लाईफमध्ये एवढी संकट का. जर तुम्हाला या दुनियेला बदलायचं आहे, ठीक आहे ना, तर तुम्हाला पहिले स्वतःला बदलावं लागेल, स्वतःला चेंज करावं लागेल. जर दुनियेचं प्रेम तुम्हाला हवं आहे तर तुम्हाला पहिलं तर स्वतःवरती प्रेम करावं लागेल. ज्यावेळी आपण स्वतःवरती प्रेम करतो तर नक्कीच पूर्ण दुनिया आपल्यावरती प्रेम करते, पण आपण स्वतःवरच कधी प्रेम करत नाही, स्वतःला कधी हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. नेहमी स्वतःला दुःख देतो, त्रास देतो, आपल्या शरीराला वेदना देतो, आपल्या हृदयाला वेदना देतो आणि त्या वेदनेमध्ये तुम्ही राहत आहात. तर पहिलं तर स्वामी समर्थांना तुम्हाला सांगायचं आहे, जर दुनियेला बदलायचं आहे तर पहिले स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये काय चेंज घेऊन यायला हवेत या गोष्टीचा विचार करा. तुम्ही कुठे चुकत आहात या गोष्टीचा पण विचार करा. असं नाही की तुम्ही स्वामी भक्ती करत आहात म्हणजे तुम्ही चुकतच नाहीये. काही गोष्टी तुमच्याही चुकत असतील. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट ठरलेलं असतं. जसं की तुम्ही कोणाला प्रेम देताय ते पण लिमिटेडच द्या. तुम्ही कोणावरती विश्वास ठेवताय तो पण लिमिटेडच ठेवा, कारण अति प्रेम अति विश्वास हा घातकच ठरतो. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा ठरलेली असते आणि त्या मर्यादेमध्येच आपल्याला राहायचं असतं. तर थोडासा त्या गोष्टीचा पण विचार करा. या गोष्टी तुमच्यामध्ये जास्त असतील तर स्वतःला चेंज करण्याचा प्रयत्न करा आणि हे सगळं तुमच्यावरती आहे, ठीक आहे ना. तुम्हाला जर सुखी जगायचं आहे, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हॅपी राहायचं आहे, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस अचीव्ह करायची आहे, तर हे सगळं तुमच्यावरती आहे, हे तुम्हालाच करायला लागणार आहे, ठीक आहे ना. स्वामी तर तुमच्या सोबतच आहेत, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः अवेकन होत नाही, जोपर्यंत काही गोष्टी तुम्ही चेंज स्वतःमध्ये करत नाही, तोपर्यंत स्वामीही काही करू शकत नाहीत. असा स्वामींचा तुमच्यासाठी संदेश आहे. जर संदेश आवडला असेल तर नक्कीच माझ्या आयडीला फॉलो करा.